शहर अध्यक्ष विनोद कुल उपस्थित आहेत, सुदीप नागनवरे आहेत, इकडे सतीश तांबे आहेत, राजेश नागनवरे, आपले डॉक्टर मनोज मेश्राम, सागर मानकर आणि मी महासचिव बारू घरडे आपणास निवेदन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 2 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर सत्ता संपादन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मेळावा जवाहर विद्यार्थी वसतिगृह एमएलए हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या त्या सभागृहात होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार माननीय रामदासजी आठवले साहेब उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचप्रमाणे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील आणि या मेळाव्याचे अध्यक्ष सन्माननीय विदर्भ अध्यक्ष ॲडव्होकेट विजय आगलावे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहे आणि मेळाव्याला मोठ्या संख्येनं राज्यातून, नागपुरातून, विदर्भातून लोक उपस्थित राहतील अशी या प्रसंगी आम्हाला खात्री आहे। आणि तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारे जे बौद्ध बांधव आहेत त्यांना अडचण होणार नाही, त्यांना सुरक्षा, पाणी, विद्युत म्हणजे त्यांना कसली अडचण होणार नाही यासाठी शासन प्रशासन अहोरात्र राबत राहते। परंतु यावर्षी काय माहिती जाणीवपूर्वक म्हणा किंवा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्र्यांनी अद्याप पावतो या विषयावर प्रशासनाची बैठक घेऊन त्यांना कामाला लावलं। पावसाचे दिवस आहेत, आपण रोज त्या दीक्षाभूमीच्या वातावरणाचं, त्याच्या स्थितीचं आपण रोज वर्तमानपत्र मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करतच आहात। तरी का प्रशासन ढम्म झालं, ठप्प झालं हे काय कळायला मार्ग नाही। या वातावरणामध्ये प्रशासनाने, कलेक्टरने एक आव्हान करून पाऊस आला तर या ठिकाणी बौद्ध अनुयायांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, त्या ठिकाणी येईल, तिथून रस्ता राहील, तिथे वाहतूक राहील, अशा प्रकारचे जे आदेश पूर्वी काढत होते ते अजूनपर्यंत आजही ते असे आदेश निघालेले नाही। स्तूपाच्या परिसरातलं एनआयटी काम बघत आहे आणि महानगरपालिका बाहेरचं काम बघत आहे। फक्त 25 लाखाचं फंड आहे महानगरपालिकेत आणि तेही 15 वर्षापासून नानाजी श्यामकुडे यांनी जो फंड महानगर दीक्षाभूमीच्या कार्यासाठी महानगरपालिकेने जो राखीव ठेवला होता तो तेव्हापासून आजपर्यंत 25 लाख आहे। त्या पैशातून त्यांनी एक लहानसं आयटीआयच्या मैदानामध्ये एक ताडपत्री टाकलेलं पेंडाल टाकलं आणि नळ हे ते करण्याच्या नावावर ते 25 लाख कसे खर्च करतील ते त्यांचा हिशोब आता नंतर होईल। परंतु पालकमंत्र्यांनी आजही वेळ गेली नाही, आताही त्वरित कलेक्टर, एनआयटी संबंधित विभागाशी बैठक घेऊन, स्मारक समितीच्या लोकांशी बैठक घेऊन येणाऱ्या अडचणीला त्यांनी त्वरित दूर करावं। इथल्या जनप्रतिनिधी हे आहेत, इथले खासदारही काय करत आहेत, आमदारही काय करत आहेत, त्याच्याकडे आज म्हणजे काल दुर्लक्ष करत आहे त्याचं थांग पत्ता नाही। आणि दीक्षाभूमीवर जर का गैरसोय झाले बौद्ध बांधवाची तर ते कुणालाही परवडणार नाही आणि बौद्ध अनुयायी म्हणून आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही आणि जर का काही झालं त्याचं सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची राहील हा इशाराही देण्यासाठी आम्ही आज या पत्र परिषदेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला। आपण म्हणालात की जाणीवपूर्वक आणि बदला घेण्याच्या